नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 21 नोव्हेंबर रोजी झालेल्या टीटी पेपर क्रमांक 1 मधील मानसशास्त्राची 30 प्रश्ने बघणार आहोत। मित्रांनो, हे सर्व प्रश्नांची उत्तरे अंदाजित आहे। यातील काही प्रश्नाचे उत्तर जर चुकले असेल तर तुम्ही त्याचे उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता। पहिला प्रश्न बघा, प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव व अद्वितीय निर्मिती असते। त्यानुसार भावंडांमध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात? तर याचं उत्तर आहे, तर मित्रांनो याचे पर्याय आहे साधर्म्याचा नियम, विविधतेचा नियम, परागमनाचा नियम, चौथा आहे पुनरावृत्तीचा नियम। तर आपलं उत्तर आहे विविधतेचा नियम। आपण येथे फक्त प्रश्नाची उत्तरे बघूया। तर मित्रांनो, या 30 प्रश्नांचे विश्लेषणाचा व्हिडिओ आपण नंतर घेऊया। आज आपण फक्त या व्हिडिओमध्ये प्रश्नाची उत्तरे बघणार आहोत। पुढचा प्रश्न बघा, मानवी प्राण्याची घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते। खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो? पर्याय आहे स्वभाव व वृत्ती, पक्वतेचे वय, बुद्धिमत्ता, डोळ्यांचा व शरीराचा रंग। तर आपलं उत्तर आहे स्वभाव व वृत्ती। पुढचा प्रश्न बघा, केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते ती संवेदना होय। खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे? पहिलं विधान बघा, संवेदना ही फक्त आंतरिक प्रक्रिया आहे। आपल्याला योग्य विधान शोधायचं सांगितलेलं आहे। तर संवेदना ही फक्त आंतरिक प्रक्रिया आहे का? तर हा पर्याय चुकीचा आहे। दुसरा आहे आपली इच्छा असेल तरच संवेदना होते, हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे। तिसरा पर्याय आहे संवेदनेच्या बाबतीत व्यक्ती ही सक्रिय असते, हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे। तर चौथा पर्याय बघा, संवेदन प्रक्रिया मनाचा एक अकररूप व्यापार आहे। तर हा पर्याय आपला बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा हे नाणे असल्याचा भास होतो। चांदण्या रात्री दूर एखादे झुडूप पाहून मनुष्य वा एखादा प्राणी असल्याचा भास होतो। हे खालीलपैकी अवबोधाच्या कोणत्या इंद्रियभ्रम दोषामुळे होते? पर्याय आहेत परिचित्ता, भौमितिक इंद्रियभ्रम, विशिष्ट मनस्थिती, विशिष्ट भौतिक परिस्थिती। आपलं उत्तर आहे विशिष्ट मनस्थिती। पुढचा प्रश्न बघा, ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनर्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय। खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे? पहिला आहे प्रतिमा स्थिर असतात, प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखी असते। तिसरा पर्याय आहे पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही। चौथा आहे सर्व प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात। तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही। पुढचा प्रश्न बघा, अध्ययनार्थ्यांना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावे? पहिला पर्याय आहे दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावे, हा बरोबर आहे। दुसरा आहे खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा, हा सुद्धा पर्याय बरोबर येतो। तिसरा आहे वाद्यवादन करून घ्यावे, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे। चौथा आहे प्रदर्शन मांडणी करून घ्यावी, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे। चारही पर्याय बरोबर असलेला ऑप्शन बघा, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, मन यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे रिकामी जागा होय। आपले पर्याय आहे स्मरण, दुसरा पर्याय आहे बुद्धी, तिसरा आहे विचार आणि चौथा आहे प्रेरणा। तर आपलं उत्तर आहे विचार। पुढचा प्रश्न बघा, 2 घटना एकामागोमाग घडल्या तर त्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो। उदाहरणार्थ परीक्षेला जाताना मांजर आडवे जाणे हे परीक्षेत नापास होण्याचे कारण ठरवले जाते। हे खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या अडथळ्यामुळे होते? प्रतिकूल ग्रह, काकतालीय न्याय, इच्छानुगामी विचार, निरीक्षणातील दोष। तर मित्रांनो याचं उत्तर आहे काकतालीय न्याय। पुढचा प्रश्न बघा, धारणेविषयी प्रश्न विचारलेला आहे। धारणेबाबत खालीलपैकी कोणते विशिष्ट योग्य आहे? म्हणजे तीन विधाने ही चुकीचे असतील आणि एक विधान बरोबर असेल। तर बघा, पहिलं विधान, पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही, हे चुकीचं आहे। दुसरं बघा, धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते, तर बरोबर आहे, दुसरा ऑप्शन बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर
आहे. पुढचा प्रश्न बघा, विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? चुकीचा पर्याय आपल्याला इथे शोधायचा आहे. तर विस्मरण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे, तर हा पर्याय बरोबर आहे. स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजेत, हे सुद्धा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी. तिसरा आहे, धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी. तर हा पर्याय चुकीचा आहे, म्हणून आपलं अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? पहिला आहे, विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे. दुसरा आहे, आंतरिक प्रेरणा व अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे. तिसरा आहे, प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा देतात. चौथा आहे, अभिरुची हा आंतरिक प्रेरणेचा पाया आहे. तर अयोग्य विधान आहे, प्रोत्साहके हे आंतरिक प्रेरणा देणारे आहेत का? तर नाही, प्रोत्साहके हे बाह्य प्रेरणेचे उदाहरण आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, स्पियरमन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीमध्ये जे सामान्य व विशिष्ट घटक आहेत त्यासंबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? तर पहिला पर्याय आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो. दुसरा आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये विशेष घटक मोठा असतो. क्षमतांना विकासपूरक असा सामान्य घटक असतो. चौथा पर्याय आहे, विशेष घटक सर्व कार्यात व्यक्तीला उपयुक्त असतो. आपलं उत्तर आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो. पुढचा प्रश्न बघा, स्वतःच्या व इतरांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे व नियम करण्याची क्षमता, विचार व कृती यांच्या मार्गदर्शनाखाली भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. तर ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? आल्फ्रेड बिने, डेव्हिड वेशलर, पीटर सॅलोवी, हार्बर्ट गार्डनर. तर आपलं उत्तर आहे पीटर सॅलोवी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लेविनने मांडलेली मानसिक संघर्षाचे प्रकार व त्यांची उदाहरणे खाली दिली आहेत. त्यांच्या योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता? पहिला पर्याय आहे, खिशात सिनेमापुरते पैसे आहेत पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते, परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत नाही. म्हणजे इथे कोणता संघर्ष? हवेचा संघर्ष होत आहे, म्हणून याची जोडी लागेल पर्याय क्रमांक ब मध्ये. दुसरा आहे, परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतात पण नापास होणेही नको असते. तर याचा पर्याय आहे नकोचा संघर्ष. आवडता पदार्थ खावा वाटतो पण पोटात जागा नसल्यामुळे नको वाटतो. तर हवे नकोचा संघर्ष. म्हणून लॉजिकली हा प्रश्न सोडवला जातो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे म्हणजे रिकामी जागा संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. पहिला आहे तादात्म्य, दुसरा आहे नकारात्मकता, तिसरा आहे प्रतिपुरण, चौथा आहे कृतक समर्थन. तर आपला उत्तर आहे कृतक समर्थन. पुढचा प्रश्न आहे, 2 अध्ययन उपपत्तींमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात पण त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या 2 घटकांचे सामान्यीकरण केले तर घडते. सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली? तर सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती हे जड या शास्त्रज्ञांनी मांडली आहे. पुढचा प्रश्न बघा, शेषावस्थेमध्ये ज्यायोगे बालक विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते तेव्हा रिकामी जागा क्रिया घडते. तर याचं उत्तर आहे समावेशन. पुढचा प्रश्न बघा, किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? तर किशोरावस्था याची वैशिष्ट्ये आपल्याला माहिती पाहिजे होती. तर पहिला आहे, अर्थ समजूनच पाठांतर करतात, हे चुकीचं आहे. या वयातील मुलांची अवधान कक्षा अमर्यादित असते, हे सुद्धा चुकीचे आहे. नीती अनितीची जाणीव असते, हे सुद्धा चूक आहे. चौथा आहे, पाठ केलेले सहसा विसरत नाही. तर हा पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? पहिला आहे, या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सामान्य असते, बरोबर आहे. दुसरा आहे, हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात. तर मित्रांनो, येथे आपल्याला काय विचारलेलं आहे की मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत चुकीचं विधान आहे ओळखायचं आहे.
जे विद्यार्थी मंदगतीने अध्ययन करतात ते मंदबुद्धी असतील असे काही नसते. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हे अयोग्य विधान आहे. म्हणून उत्तरसुद्धा पर्याय क्रमांक 2 येईल. पुढचा प्रश्न बघा. व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी दिली? पहिला आहे नॉर्मन एल. दुसरा आहे G.W. ऑलपॉट, तिसरा आहे G.A. किंबल, चौथा आहे J.B. वॅटसन. तर आपलं उत्तर आहे G.W. ऑलपॉट. पुढचा प्रश्न बघा. वृक्कस्थ ग्रंथीमधून पाझरणाऱ्या ॲड्रेनलिन या स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? पहिला आहे पौरुषत्व दिसून येते, स्वास्थ्य जाणवते, व्यक्ती अशक्त दिसते, व्यक्ती स्थिर वृत्तीची असते. तर आपलं उत्तर आहे व्यक्ती अशक्त दिसते. वृक्कस्थ ग्रंथीतून जर ॲड्रेनलिन स्रावाचे प्रमाण कमी झाले तर व्यक्ती अशक्त दिसतो. पुढचं बघा. अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? तर आधुनिक उपपत्तीमध्ये प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, सामाजिक अध्ययन उपपत्ती, माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान या उपपत्तीचा समावेश होतो. परंतु ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती ही वेगळी आहे. म्हणून काय? पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा. अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो व अध्ययन करतो. हे वैशिष्ट्य असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती. तर सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती ही कोणाची आहे? तर डॉक्टर बांदुरा यांची आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे लगेच आपल्याला उत्तर मिळते. प्रश्न बघा. प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्त्वाच्या आहेत? पहिली आहे चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी, दुसरा आहे स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी, तिसरा आहे निर्विवेक बुद्धी निर्माण व्हावी, चौथा आहे समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी. तर मित्रांनो ह्या चारही क्षमता महत्त्वाच्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे? पर्याय आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने, चौथा आहे वर्तन परिवर्तन प्रतिमाने. तर आपलं उत्तर आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. पुढचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणती वैशिष्ट्ये योग्य नाही? तर आपल्याला इथे अध्ययनाचे वैशिष्ट्ये सांगायची आहेत. अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते, बरोबर आहे. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो, हे सुद्धा बरोबर आहे. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते, हे चूक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3च आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल हे अध्ययन होय अशी व्याख्या कोणी केली? तर उत्तर आहे गिलफोर्ड यांनी अशी अध्ययनाची व्याख्या केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. अध्ययन करताना पटरावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात? पहिला प्रश्न आहे विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी, दुसरा आहे प्रेरकाची तीव्रता कमी करावी, तिसरा आहे कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू नये, चौथा आहे वेग व अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. तर मित्रांनो येथे आपल्याला अ आणि क हे दोनच पर्याय बरोबर आहे. तर आपलं उत्तर येईल अ आणि क. बघा शेवटचे 2 प्रश्न. खालील काही अध्ययनाच्या व्याख्या दिलेल्या आहे व मानसशास्त्र यांच्या जोड्या दिलेल्या आहे, यांचा क्रम आपल्याला लावायचा आहे. मन, वुडवर्ड, गेट्स आणि सिगोल यांनी केलेल्या आपल्याला व्याख्या इथे एका बाजूला दिलेल्या आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय. त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते. खालीलपैकी कोणती बाब अभिसंधानाचे उदाहरण नाही? पहिला आहे अध्ययनार्थीची वृत्ती बदलता येते, बरोबर आहे. अध्ययनार्थ्यांना वाटणारी अकारण भीती अभिसंधानाने नष्ट होते, हे सुद्धा बरोबर आहे. तिसरा आहे अध्ययनार्थ्याच्या चमत्कारिक वर्तन बदल करणे अभिसंधानाने अशक्य असते. तर हे विधान चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. धन्यवाद मित्रांनो.